नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय सक्सेस अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे चौरस संख्या। बरोबर, चौरस संख्या स्क्वेअर नंबर कशाला म्हणतात, चौरस संख्या आपण बघूया। बरोबर, स्क्वेअर नंबर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कोणतीही वर्ग संख्या, कोणतीही पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय, चौरस संख्या। पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, तुम्ही वर्ग ऐकला असेल, कोणत्याही संख्येचा एखादा वर्ग, कोणत्याही संख्येचा वर्ग त्याला म्हणायचं चौरस संख्या, स्क्वेअर नंबर। जसं उदाहरण घेतलेले आहे, एकचा वर्ग। एकचा वर्ग म्हणजे काय, एक गुणिला एक, एक गुणिला एक म्हणजे किती, एक, एकचा वर्ग एक म्हणजे एक ही काय झाली, पूर्ण वर्ग संख्या झाली। दोनचं आपण उदाहरण घेतलं, दोनचा वर्ग म्हणजे दोनचा गुणाकार दोन वेळा, दोनचा गुणाकार दोन वेळा म्हणजे दोन दोन बे दोन्ही चार, चार ही काय झाली, पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय झाली, चौरस संख्या। ही चार ही कशाचा तरी पूर्ण वर्ग आहे, म्हणजे कशाचा आहे तर दोनचा पूर्ण वर्ग आहे, तर म्हणून चार ही झाली चौरस संख्या। बरोबर, तर अशा पद्धतीने मी 10 उदाहरणे घेतली की हे प्रत्येकाचा आता 3चा वर्ग, 4चा वर्ग, तर हे जे येणारे वर्ग आहे, हे येणारे वर्ग म्हणजे काय, चौरस संख्या। 3चा वर्ग म्हणजे काय, 3 गुणिला 3 म्हणजे किती, 9, म्हणजे 9 ही झाली पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय झाली, चौरस संख्या। बरोबर, 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे किती, 16 झाली पूर्ण वर्ग संख्या, आणि पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय, चौरस संख्या। 5चा वर्ग, 5 5 25 चौरस संख्या। 6चा वर्ग, 6 6 36 चौरस संख्या। बरोबर, 7चा वर्ग काय, 7 7 49 चौरस संख्या। 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिले 8 8 8 64 चौरस संख्या। 9चा वर्ग, 9 गुणिला 9 81 चौरस संख्या। 10चा वर्ग, 10 गुणिला 10 म्हणजे 100 चौरस संख्या। बरोबर, ह्या ज्या सगळ्या वर्ग संख्या आहेत, 1 4 9 16 25 36 49 64 81 100, बरोबर, 11चा वर्ग, 12चा वर्ग 100, बरोबर। तर ह्या सगळ्या काय झाल्या, 11चा वर्ग 121, याच्या समोर जर आपल्याला जायचं असलं तर 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, ह्या सगळ्या झाल्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच चौरस संख्या। बरोबर, यापुढील अशाच पद्धतीने आपण सोपा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। ठीक आहे, धन्यवाद।